शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात प्रस्ताव सादर करीत असताना काही व्यवस्थापनामध्ये कागदपत्रांची फेरफार करणे किंवा चुकीची माहिती दडपून ठेवणे अशा प्रकारचे प्रकार हे घडत असतात. अशा प्रकरणामध्ये केवळ कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होते, परंतु व्यवस्थापनावर ठोस कार्यवाही होत नाही. अशा स्थितीमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय राज्यातल्या संस्थाचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 30 जानेवारी 2026चा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घेणार आहोत. हा शासन निर्णय राज्यातल्या संस्थाचालकांसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असा आहे. या शासन निर्णयाच्या सुरुवातीला 4 महत्त्वाचे संदर्भ आहेत आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2012 अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबी संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे. उपरोक्त शासन निर्णय आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 नुसार व्यवस्थापन हे नियुक्ती प्राधिकारी असून पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणे ही त्यांची जबाबदारी आहे. तसेच शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2017 अन्वये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शासन निर्णय दिनांक 10 जून 2022 अन्वये वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची सुधारित कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे. तथापि काही व्यवस्थापनाने कागदपत्रांमध्ये फेरफार, चुकीची माहिती किंवा माहिती दडपून प्रस्ताव सादर करतात. वस्तुतः गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांवर कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत अशा प्रकरणी केवळ कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होते, परंतु ज्या व्यवस्थापनाने मूळ नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता केलेली आहे त्यांच्यावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. यामुळे शासनाच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता संबंधी क्षेत्रीय स्तरावरील सक्षम प्राधिकारी यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रदान करत असताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2012 व शासन निर्णय दिनांक 10 जून 2022 मधील तरतुदींसोबतच खालील बाबींची तपासणी करावी. प्रशासकीय नोंदी. संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात संस्थेचा ठराव, नियुक्ती आदेश आणि प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल. उपस्थिती व नोंदवह्या. संबंधित कर्मचाऱ्यांच्या शाळेच्या प्रत्यक्ष हजेरीपट आणि संस्थेच्या तसेच कार्यालयाच्या आवक जावक नोंदवहीतील नोंदीची पुनश्च पडताळणी करणे आवश्यक आहे. नियम सुसंगतता. सदर भरती प्रचलित कार्यपद्धती आणि वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार आहे की नाही याची खात्री करणे अनिवार्य आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता अनियमितता प्रकरणी जबाबदार व्यवस्थापन व्यक्तींवर दंडात्मक कारवाई. दखलपात्र गुन्ह्यांमध्ये सहभागी असणारी प्रत्येक व्यक्ती, संस्था यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी अनियमितता करणाऱ्या संबंधित खाजगी व्यवस्थापन व्यक्तींवर बनावट कागदपत्रे तयार सादर केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्ह्यात सहभागी असल्याचे सकृतदर्शनी निष्पन्न होत असल्यास भारतीय न्यायसंहिता व इतर अनुषंगिक कायद्यान्वये कारवाई करावी. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण सांकेतांक क्रमांकाच्या साहाय्यानं पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि सांकेतांक क्रमांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे. राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रदान करत असताना कर्मचाऱ्यांची, मुख्याध्यापकांची, अधिकाऱ्यांची जेवढी महत्त्वाची जबाबदारी आहे तेवढीच महत्त्वाची जबाबदारी ही संस्था चालकांची सुद्धा आहे. त्या अनुषंगाने आता वैयक्तिक मान्यता प्रदान करत असताना जो प्रस्ताव सादर करावा लागतो तो योग्य असणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. प्रस्तुत शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.